विघ्नेश घोलप जुन्नर तालुक्यातल्या कोळवाडीमध्ये राहतात. रविवारी 12 जुलैला सकाळी ते नगर कल्याण मार्गावरून जात होते, तेव्हा त्यांना एक बोलेरो गाडी अगदी भरधाव वेगात जाताना दिसली. घोलप यांनी गाडीकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, गाडी आपल्या नातेवाईकांची. त्यांनी नातेवाईकांना फोन केला, गाडी जरा हळू चालवा, जीवाची काळजी घ्या असं सांगितलं. नातेवाईकांचं उत्तर होतं, अहो गाडी चोरीला गेली की. त्याच दिवशी काही वेळानं घोलप नेहमीच्या चहा वडापावच्या दुकानावर थांबले. त्याच वेळी तिथं बोलेरो आली, तीच चोरी केलेली बोलेरो. घोलप गाडीवाल्याकडे गेले, हिंमत दाखवली आणि गाडीची चावी काढून घेतली. गाडीतून 6 जण उतरले, दिसायला खुंखार, डोळ्यात जरब. त्यांनी राडा करायला सुरुवात केली, जवळची हत्यारं काढली आणि सुरू झाला थरार. 6 आरोपी, गावकरी, पोलीस, पाठलाग, जंगल, ड्रोन, भीती, राग आणि जिगर हे सगळं असलेला थरार. जुन्नरच्या कोळवाडीमध्ये गावकऱ्यांनी दाखवलेलं धाडस, पोलिसांचं चातुर्य आणि 20 तास चाललेल्या पाठलागाने एका आंतरराज्य टोळीला कसं पकडलं, सगळा थरार सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दुधाने टोळी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक अशा राज्यांमध्ये धुमाकूळ घालणारी शिकलकरी गँग. यांचा पॅटर्न दरोड्याचा. एखादा गाव लोकेट करणार, त्यातली वस्ती किंवा भाग हेरून त्यावर दरोडे टाकणार. एका रात्रीत एक नाही, कित्येक दरोडे. माल उचलणार, एखादी गाडी चोरणार आणि गायब होणार. एकट्या तेलंगणा राज्यात त्यांच्यावर 25 गुन्हे दाखल आहेत. 6 जणांची ही टोळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ऍक्टिव्ह असली तरी टोळीतल्या मेंबर्सचं मूळ महाराष्ट्रातलं. आणि या टोळीचा एका अर्थाने शेवट झाला तो महाराष्ट्रातच. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली गोष्ट असेल. दुधाने टोळीने संगमनेरमधून सुमो चोरली, तिथून हे गेले तेलंगणाला. त्यानंतर निर्मल, निजामाबाद या भागात त्यांनी चोऱ्या केल्या, घरफोडी केली, एक मेडिकल फोडण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी या भागातली तहसीलदारांची कॉलनी टार्गेट केली होती. यावरून एक अंदाज आला असेल, ही टोळी फक्त दिसायला नाही, गुन्हे करायलाही खतरनाक होती. तेलंगणात धुवा करून ही टोळी आली संगमनेरला. आपण ज्या गाडीतून आलोय ती गाडी सीसीटीव्ही मध्ये दिसली असणार. आपण पकडले जाऊ याचा अंदाज घेऊन त्यांनी ही गाडी संगमनेर नेवासा रस्त्यावरच सोडली. पण ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याला तोंड करून आपला कमीत कमी संशय कसा येईल याची काळजी घेण्यात ही टोळी प्रचंड शातीर होती. मग त्यांनी नेवासा संगमनेर रस्त्यावरच्या संगम हॉटेल जवळून एक बोलेरो गाडी चोरली. ती निघाली तुकडा बोलेरो. गाडी ओके होती, पण त्यात हे 6 जण, त्यांचं सामान, या गोष्टी बसत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी ही बोलेरो सोडली आणि राहुरी इथे राहणाऱ्या एका व्यक्तीची MH17 AJ 3075 या नंबरची बोलेरो चोरली. नेवासामध्ये त्यांनी दरोड्याचे 1-2 अटेम्प्ट केले, पण ते सक्सेसफुल झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी नगर कल्याण मार्ग पकडला आणि ओतूरच्या दिशेने आले. सकाळी 8-9ची वेळ असेल. त्यांनी ओतूर कोळवाडी जवळ चहा आणि वडापावसाठी पानसरे वडेवाल्यांकडे गाडी थांबवली. त्याच वेळी विघ्नेश घोलप यांनी चोरीची बोलेरो ओळखली. दुधानी गँगला जाब विचारला. आपलं बिंग फुटेल म्हणून दुधानी गँग घाबरली नाही, उलट त्यांनी आणखी जोर लावला. लांब केस, धिप्पाड शरीर, खुंखार नजर अशा अवतारात दुधानी गँगने घोलप यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी याच नाश्ता सेंटरच्या जवळ स्थानिकांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या एका ड्रायव्हरला चोप दिला होता. निडार असलेले गावकरी घोलप यांच्या मदतीला धावले. गावकऱ्यांनी पूर्ण ताकद लावली. फोनाफोनी करून गावातल्या पोरांनाही बोलवून घेतलं. दुधानी गँगने आपल्याकडची हत्यारं काढली तरी गावकरी मागे हटले नाहीत. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गावकऱ्यांनी 2 जणांना पकडून ठेवलं, तर उरलेल्या 4घांनी गावकऱ्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. तरी गावकरी पकडायचा प्रयत्न करत असल्यानं या 4 चोरट्यांपैकी 2घांनी त्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवला आणि आलमे गावच्या दिशेनं पळून गेले. पण गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांचा तिथेही पाठलाग केला. इकडं 2 चोरांना पकडून ठेवलेल्या गावकऱ्यांनी 112 नंबरवर फोन केला आणि पोलिसांना बोलवलं. गावकऱ्यांनी चोरांना पकडलंय आणि त्यांना बांधून ठेवलंय अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. या 2 आरोपींना ताब्यात घेतलं, पण 4 संशयित आरोपी पळून गेले होते. त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं. जिथून हे आरोपी पळून गेले होते तिथून गणेशखिंड, आलमे ही गावं जवळ आहेत. पण हाटकेश्वर डोंगर रांगांमध्ये जंगल आहे, झाडं झुडपं आहेत, लपून बसायला भरपूर जागा आहे. त्यामुळे तिथे या चोरांचा शोध घेणं सोपं काम नव्हतं. त्यात हे चोर हाटकेश्वराच्या डोंगरात घोटमाळेपासून पळत गेले होते. त्यामुळे तिथे त्यांचा माग काढणं, त्यांना पकडणं यासाठी कसोटी लागणार होती. सूर्य डोक्यावर आलेला. त्यांच्या मागे पळून गावकरी दमलेले, पण चोरांना पकडणार नाही तोवर माघार घेणार नाही यावर सुद्धा ठाम होते.
कोळवाडी, आलमे, डिंगोरे आणि बल्लाळवाडी अशा 4 गावांमधले गावकरी या आरोपींना पकडायला जमले, तर पोलिसांचं पथक सुद्धा आरोपींच्या मागावर होतं. सोनूसिंग कपूरसिंग टाक आणि जिलूसिंग शेरसिंग दुधानी यांना पानसरे वडेवाल्यांच्या इथं गावकऱ्यांनी ताब्यात घेतलं, पण उरलेले 4 जण पसार होते. त्यांच्याकडे हत्यार असण्याची भीती होती, त्यामुळे धाडसानं त्यांना पकडायला जाण्यात जीवाला धोका होता. त्या झाडांचा आणि डोंगरांचा आधार घेऊन हे 4ही खुंखार आरोपी लपून बसलेले. या आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. मग पोलिसांनी 4ही गावातल्या पोलीस पाटलांना सांगून डोंगरावर चढू शकतील अशा पोरांना बोलवलं. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी अत्याधुनिक कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला आणि ड्रोनमुळेच हे 4ही जण कुठे लपलेत हे दिसलं. जंगल, झुडूप, दगड या सगळ्याचा आडोसा ओलांडत पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आणि मग त्यांना पकडण्याचं ऑपरेशन सुरू झालं. तरुणी पोरं थेट डोंगरावर घुसली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, गावकऱ्यांनी मोर्चे बांधणी केली, पण डोंगरावर लपलेले 4 चोर 4 दिशांना पळून गेले आणि त्यांना पकडणं आणखी अवघड झालं. गावकरी सुद्धा 4ही दिशांना पांगले. त्यांच्यासोबत पोलिसांनी पाठलाग सुरू केला. रविवारी रात्री उशिरा या पाठलागाला थोडं यश आलं, कारण ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत 2 आरोपींना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. रात्र उलटून गेली तरीही हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. अजून 2 आरोपींना पकडणं बाकी होतं. सोमवारची मध्यरात्र, अंधारात फिरणाऱ्या सर्च लाईट्स, वाढत जाणारी भीती आणि कमी न होणारी जिद्द. हटकेश्वरच्या डोंगर रांगांच्या आजूबाजूला फक्त थरार होता, जो संपला सोमवारी 13 जुलैच्या पहाटे. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने उरलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं. मंगलसिंग मायासिंग दुधानीला आलमे इथून तर कृष्णासिंग साहेबसिंग टाकला लेण्याद्री डोंगरावरून अटक करण्यात आली. साधारण 20 तास सुरू असलेला थरार संपला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण पोलिसांसमोरचं आव्हान संपलं नव्हतं. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दुधानी गँगच्या मेंबर्सला मारहाण केली, कारण हे मेंबर्स गावकऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना मारहाण करण्याचा, हत्यारांचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी प्रचंड चिडलेले. त्यामुळे पोलिसांना गावकऱ्यांना शांत करायचं होतं. काही गावकऱ्यांना आपल्यावर गुन्हा दाखल होईल का अशी भीती होती, पण पोलिसांनी गावकऱ्यांचा राग शांत केला. त्यांना दिलासा सुद्धा दिला आणि 6ही आरोपींना ताब्यात घेतलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या 6 आरोपींकडून चोरीची बोलेरो गाडी, देशी बनावटीची बंदूक, तलवार, मिरची पावडर, कटावणी, टूलकिट आणि इतर साहित्य असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 6 आरोपींविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची अधिकची चौकशी सुरू आहे. सोनूसिंग पापासिंग दुधानी वय 35 राहणार हडपसर पुणे, जिलूसिंग शेरसिंग दुधानी वय 38 राहणार खोपोली रायगड, पंकजसिंग धारूसिंग शिकलगर वय 30 राहणार अंबरनाथ ठाणे, करणसिंग गगनसिंग टाक वय 27 राहणार सकला प्लॉट जिल्हा परभणी, मंगलसिंग मायासिंग दुधानी वय 60 राहणार झरी जिल्हा परभणी आणि कृष्णासिंग साहेबसिंग टाक वय 18 वर्ष राहणार झरी जिल्हा परभणी या 6 आरोपींना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास झाला. पोलिसांनी या प्रकरणात माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे 6ही आरोपी सराईत आणि हिंसक वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून एकूण 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि गावावरचं संकट दूर झालं. पण वडापावच्या स्टॉलवर थांबलेली एक गाडी, ती गाडी चोरीची असल्याचा संशय आणि खुंखार दिसणारे हत्यार बाळगलेले गुन्हेगार यांना पुरून उरलं ते गावकऱ्यांनी दाखवलेलं धाडस, पोलिसांचं चातुर्य आणि गावकरी, पोलीस अशा प्रत्येकाने आलेलं संकट परतवून लावायला दाखवलेली एकी.